तर आता पर्सनल ब्रँडिंग म्हणजे काय? आता जर मी अमोआ डिझाइन स्टुडिओचं नाव घेतलं, तर त्यामध्ये येणार आमचं काम आणि आमची ओळख. पण तेच जर आता मी माझं नाव घेतलं प्रगती, तर तुमच्या डोक्यामध्ये येणार अमोआ डिझाइन स्टुडिओ. तर ही झाली पर्सनल ब्रँडिंग. पर्सनल ब्रँडिंग म्हणजे फक्त चेहऱ्याची ओळख नाही, तर त्यामध्ये तुमचं नाव, तुमचं काम आणि तुम्ही कोणत्या फील्डमध्ये आहे. आता एक तुम्हाला उदाहरण देते. सोशल मीडिया मार्केटिंग म्हटलं तर तुमच्या डोक्यामध्ये येतं प्रगती अमोआ डिझाइन स्टुडिओ. पण तेच जर अमोआ डिझाइन स्टुडिओ म्हटलं तर लोकांच्या डोक्यामध्ये येतं परफॉर्मन्स मार्केटिंग, सोशल मीडिया मार्केटिंग, कंटेंट क्रिएशन अशा सगळ्या गोष्टी त्यांच्या डोक्यामध्ये येतात. लोक आधी त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवतात, नंतर त्या व्यक्तीच्या ब्रँडवरती विश्वास ठेवतात म्हणजे त्याच्या बिझनेसवरती. म्हणून जर तुम्हाला तुमचा बिझनेस वाढवायचा असेल तर आधी स्वतःची ब्रँडिंग करा, त्यानंतर बिझनेसचीही ब्रँडिंग करा. कारण लोक कंपनीकडून सर्व्हिस तर घेतात, पण विश्वास मात्र त्या व्यक्तीवरती ठेवतात. तुम्हालाही जर तुमच्या इंडस्ट्रीमध्ये तुमचा ब्रँड मजबूत करायचा असेल तर आजच डिझाइन स्टुडिओला संपर्क करा.